ऑफिसला आपल्याला स्विमिंग करत जावं लागणार आहे. बॅग तर अख्खी भिजतच आली आहे. तर आपण निघालो आता दीप्तीला सोडायला ऑफिसला. काहीतरी वेगळा जोरात बोल, ऐका नाही. काहीतरी वेगळा एक्सपिरियन्स. आणि दुसरी नदी भेटलेली आहे आपल्याला. आपल्याला नदीची काही चिंता नाही, आपला हत्ती कुठल्या पण नदीत निघून जातो. गुड मॉर्निंग गाईज. आज खूप दिवसानंतर आपण जिमला चाललोय. खूप सुट्ट्या झाल्यात. 3 दिवसापासून लगातार पाऊस पडतोय तरी पण आपण जिद्दी नाही आज जिमला चाललेलो आहे. आज आपण वर्कआउटला सुट्टी नाही करणार आहे कारण की 3 दिवसामध्ये आपली प्री वेडिंग सुद्धा आहे. तर आता जाऊन मला माझे डोळे उघडलेत की थोडी बॉडी बनवली पाहिजे. बघू आता जिममध्ये थोडासा वर्कआउट करू मग ऑफिसला जाऊ. चला बाय. तर आज आपला चेस्ट आणि ट्रायसेप डे. बॉडी एवढी पण काय उतरलेली वाटत नाही. आज मला वाटते ऑफिसला आपल्याला स्विमिंग करत जावं लागणार आहे. बघूया आता घरी जाऊन आपण जरा भिजत ठेवूया म्हणजे आपलं पोस्ट वर्कआउट मील रेडी होईल. जसं ते रेडी झालं तसं मग आपण दीप्तीला सोडायला जाऊया. ठीक आहे, चला बाय. एवढी मोठी छत्री घेऊन निघालो आहे पण तरी पण मला पूर्ण भिजायला होतंय. बॅग तर अख्खी भिजतच आली आहे. मी पण पाठना भिजलोय, पाय तर पूर्ण भिजलेच आहेत. जाम जोरात पाऊस आहे आज वाट लागणार आहे. आज मुंबई डुबणार आहे. तर आपण निघालो आता दीप्तीला सोडायला ऑफिसला. खूप जास्त पाऊस आहे तर ट्रेन बंद आहे. तर आपण आज बाईकने तिला सोडणार आहे. पाठी जो जादू बसलाय तो दीप्तीच आहे. मला पण माझा रेनकोट भेटला नाही म्हणून वहिनींचा रेनकोट धापून आणलाय मी. नाही तर तुम्ही बोलाल पिंक कशी चॉईस आहे जी रेनकोटची. हा दुसऱ्याचा रेनकोट आहे पण चांगला रेनकोट आहे माझ्या रेनकोट पेक्षा. पहिली नदी आलेली आहे. बापरे स्लो. काय डेडिकेशन आहे ऑफिसला जाण्यासाठी. पाठ करत करत ऑफिसला चाललोय. कसं वाटतंय मग तुम्हाला नदी क्रॉस करून ऑफिसला जाताना. काहीतरी वेगळा काहीतरी वेगळा. जोरात बोल, ऐका नाही. काहीतरी वेगळा एक्सपिरियन्स. आणि दुसरी नदी भेटलेली आहे आपल्याला. ती तर खूप जास्त भरली आहे. आपल्याकडे हत्ती आहे, आपल्याला नदीची काही चिंता नाही. आपला हत्ती कुठल्या पण नदीत निघून जातो. मस्त पैकी असं नदीत ना मजा करत करत जायचं ऑफिसला. आम्हाला काय नाही, आमचे ऑफिसवाले चांगले आहेत. मला वाटतं सुट्टी देतील, बरोबर नाही पण वाटतं सुट्टी देतील. पण हिच्या ऑफिसवाले लय बेकार आहेत, सुट्टी नाही दिली हिला. तर आता वाजलं जवळजवळ 5:30. दीप्तीला सुटायचा टाइम झालाय. दीप्तीला ना चाललो मी आता. तिथे आता जाऊन पोहोचून बोलू तुमच्याशी. आपण चाललोय राम मंदिरला. राम मंदिरला आपल्याला भेटणार आहे दीप्ती. दीप्तीला घेऊन आपल्याला परत यायचंय घरी. आजचा टास्क फक्त एवढाच आहे. आज करायला असं काय नव्हतं. आज सुट्टी होती ऑफिसला. खूप जास्त पाऊस पडलाय तर त्यामुळे आज सुट्टी दिली आहे. सुट्टी दिल्याचा आमचा प्लॅन होता आज की आम्ही जाऊ दानापानीला मित्र. दीप्तीला तर सुट्टी नव्हती तर आम्ही विचार केला आम्ही मित्र जाऊ आज दानापानीला. पण ऐन टायमाला सगळे मित्र हगले. सगळ्यांनीच प्लॅन कॅन्सल केला. लास्टला एक मित्र उरला होता पण त्यांनी पण प्लॅन कॅन्सल केला. तर मग काय घरीच थांबावं लागलं. घरी आता पूजा पण आहे तर पूजा त्याची तयारी करायची होती. सगळं म्हणजे साफसफाई करायची होती. मी तर एवढी घरी मदत केलेली नाही आहे, म्हणजे थोडीफार केली. म्हणजे जे हेवी सामान उचलायचं वगैरे असतं ते सगळं. बाकी एवढी काय मदत नाही केली पण केली थोडीफार तयारी. आता आपल्याला पेट्रोल भरायला जायचंय.
आता तुम्हाला दाखवतो आपला रेडा किती पितो. एक मिनिट. काय? काय करू अंकल, काय करू? यही बेस्ट है. चला, आपल्या हत्तीचा पोट भरलेला आहे मस्तपैकी. आता आरामात जवळजवळ 15 दिवस तर बघायची काय गरज नाही आपल्याला. 15 दिवस मस्त एकदम आरामात चालेल. 1200चा पेट्रोल खाल्ला हत्तीने, पण ठीक आहे, चांगली आपली गाडी. सकाळी मी आलेलो तेव्हा ह्या रोडला खूप जास्त पाणी भरला होता, पण आपल्या कॅमेऱ्यात ते आलं नाही. नंतरला समजलं की लेन्स फॉग झाली होती. आधी मी वरच्या काढली, अशी काढायची नसते. वा रायडर रस्ती तोडू काय नको, राहू दे. आपण पण रूल तोडणार तर कसं होणार ना. आम्ही फर्स्ट टाइम रामेन खायला आलो. रामेन आम्ही खूप ट्राय नाही केला, आज रामेन ट्राय करणार आहे. आम्ही सध्या आहोत इन्फिनिटी मॉलच्या पाठच्या साईडला, पाठच्या गल्लीत. तिथे लाईनी त्याचे स्टॉल लागलेले असतात, तिकडे बघतो आम्ही कुठलं काय चांगलं वाटतं. तर त्यामध्ये आम्हाला एक स्टॉलमध्ये रामेन दिसला, त्या सस्ता होता म्हणून मग आम्ही फक्त ट्राय करू असं वाटतं.